नीट 2026 ही एक्झाम 3 मेला पार पडली। ही एक्झाम कॅन्सल झालेली आहे असं बऱ्याच ठिकाणी चालू आहे। ही एक्झाम खरंच कॅन्सल झाली आहे की नाही याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। यासाठी आपणास काय करायचं आहे, तुमच्या मोबाईलवरती गुगल क्रोम ओपन करायचं आहे आणि त्यामध्ये टाईप करायचं आहे नीट ऑफिशियल वेबसाईट। नीट ऑफिशियल वेबसाईट टाईप केल्यानंतर इथे नीटची ऑफिशियल वेबसाईट येईल। या वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर पब्लिक नोटीस येतं। ही प्रेस रिलीज झालेली आहे 12 मेला 10 मेला। 12 मे आजची 12 मे आहे म्हणून यावरती आपण क्लिक करणार 12 मेला काय प्रेस रिलीज झालेली आहे। 12 मेला ही प्रेस रिलीज झालेली आहे। नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजे नीटने केलेली आहे। या लेटरनुसार ही एक्झाम कॅन्सल झालेली आहे। सेकंड पॅरेग्राफ मध्ये इथं दिलेले आहे की द नॅशनल टेस्टिंग एजन्सी विथ द अप्रुव्हल ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया डिसाइड टू कॅन्सल नीट यूजी 2026 एक्झामिनेशन कंडक्टेड ऑन 3 मे। 3 मेला जी एक्झाम कंडक्ट झाली होती ती कॅन्सल झालेली आहे असं त्यांनी या लेटरमध्ये म्हटलेलं आहे। अँड टू रिकंडक्ट एक्झामिनेशन ऑन द डेट दॅट विल बी नोटिफाईड सेपरेटली। म्हणजे हे सेपरेट एक नोटिफिकेशन काढेल ज्यामध्ये नवीन डेट असेल। पण खरंच कोणाचा हलगर्जीपणा झालेला आहे हे शोधायला पाहिजे आणि एवढी मेहनत करून ज्या विद्यार्थ्यांना ही एक्झाम दिल्यानंतर जी स्वप्न पाहिली होती ती स्वप्न भंगली, त्या स्वप्नाचं काय याची जबाबदारी कोण्यातरी मंत्र्याने उचलायला पाहिजे आणि एक नैतिक जबाबदारी म्हणून ह्या डिपार्टमेंटचा ज्या मंत्र्याकडे जबाबदारी होती त्यांनी राजीनामा तरी द्यायला पाहिजे। जय हिंद, जय महाराष्ट्र।